Hello everyone, welcome to Resonance Science. Today we have a discussion on remote sensing. We will discuss some aspects of remote sensing. Remote sensing as a topic, it is very important in Rajya Seva mains examination as well as technical service examinations, forest service, engineering service, agriculture service, and many more services where the science and technology asked. So friends, science and technology and particular in remote sensing is a very important topic. In remote sensing, today we will discuss some aspects and the particular topic, that is sensors and scanners. It is a very fundamental in remote sensing process. So we will discuss that remote sensing part and start with the definition of remote sensing, type of remote sensing and all this. So first start with the definition. What is meant by remote sensing? Remote sensing is a science and to some extent it is an art of acquiring information about the Earth's surface without making physical contact with the particular object. So this is the definition of remote sensing. Remote sensing word itself say that remote and sensing. Remote means far away from. Remote means far away from, and sensing means sense something. So remote sensing, the words remote and sensing, sense something from remotely, that is remote sensing. So this is the definition. या डेफिनेशनच्या आधारे आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सो देर आर सर्टन टाइप्स ऑफ रिमोट सेन्सिंग. Active remote sensing, passive sensors. We discuss today sensors. There are some sensors in remote sensing satellites. So particularly we discuss today sensors. And before that, there are some aspects of remote sensing satellites. There are three types of satellites. First, there are three types of satellites. First is remote sensing satellites. One is remote sensing satellite. Second is navigation satellite. And third is communication satellite. Communication satellites. या तिन्ही सॅटेलाईटचे वेगवेगळे वर्क्स आहेत, वेगवेगळे कामं आहेत. रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट याचं जे ऑर्बिट आहे, रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटचं जे ऑर्बिट आहे, हे ऑर्बिट 500 किलोमीटर ते 1500 किलोमीटरपर्यंत आहे. किती? 500 ते 1500 किलोमीटर. नेव्हिगेशन सॅटेलाईटचं जे ऑर्बिट आहे हे 20,000 ते 36,000 किलोमीटरपर्यंत आहे. आणि कम्युनिकेशन सॅटेलाईट जे आहेत ते 36,000 किलोमीटरवर ऑर्बिटवर प्लेस केले जातात. ह्या तीन सॅटेलाईटच्या ऑर्बिट्स आहेत. हे तीन सॅटेलाईटचे प्रकार आहेत. हे तीन सॅटेलाईटचे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यातला आज आपण डिस्कस करणार आहोत रिमोट सेन्सिंग. आता याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग, नेव्हिगेशन सॅटेलाईट्स, कम्युनिकेशन सॅटेलाईट याचे प्रकार काय काय आहेत, हे रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट आहेत नेमके काय. जे सॅटेलाईट 500 ते 1500 किलोमीटरच्या अंतरावर फिरतात पृथ्वीच्या भोवती, पृथ्वीपासून 500 ते 1500 किलोमीटर अवतीभोवती फिरतात, त्यांना रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट म्हटलं जातं. त्याची एक्झाम्पल घ्यायचं असलं कार्टोसॅट, ओशियनसॅट, ॲस्ट्रोसॅट, रिसोर्ससॅट, IRNS 2BR1, रिसॅट 2BR1. हे जे सॅटेलाईट्स आहेत हे काय आहेत? हे रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट आहेत. नेव्हिगेशन सॅटेलाईट नेव्हिगेशन करण्यासाठी यूज केल्या जातात. नेव्हिगेशनसाठी यूज केला जातो. जसं की GPS आहे, ग्लोनोस आहे. हे जे GPS वगैरे आहे नेव्हिगेशनसाठी, म्हणजे तुम्हाला मार्ग वगैरे दाखवण्यासाठी जे काही यूज केलं जातं सॅटेलाईट, ते नेव्हिगेशन सॅटेलाईट्स आहेत. आपलं जे IRNS नाविक नावाचं जे आहे, ज्याच्यामध्ये 7 आपण सॅटेलाईट यूज करतो, ते नाविक आहे, जे रिजनल आहे, ते म्हणजे नेव्हिगेशन सॅटेलाईट. जे सॅटेलाईट्स आहे त्याच्यामध्ये नेव्हिगेट करण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी जे काय आहे ते नेव्हिगेशन सॅटेलाईट. कम्युनिकेशन सॅटेलाईटमध्ये GSAT आणि INSAT सिरीजचे सॅटेलाईट्स त्याच्यामध्ये आहेत. GSAT 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. INSAT 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. हे जे कम्युनिकेशन सॅटेलाईट्स आहेत हे काय आहेत? हे जे तुम्हाला काही इंटरनेट सर्व्हिस आहे, टेली सर्व्हिस आहेत,
टी व्ही सर्व्हिस आहेत, टेलिव्हिजन सर्व्हिस आहेत, इंटरनेट, ब्रॉडबँड ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या कुठून मिळतात तुम्हाला? ह्या कम्युनिकेशन सॅटेलाईटमधून मिळतात. नेव्हिगेशन सॅटेलाईटमधून काय मिळतं तुम्हाला? तर नेव्हिगेट करण्यासाठी ज्या काही पद्धती लागतात तुम्हाला GPS च्या माध्यमातून तुम्हाला नेव्हिगेट करण्यासाठी ते नेव्हिगेशन सॅटेलाईट. रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट म्हणजे कोणते? तुम्हाला रिमोटली जे काही रिसोर्सेस आहेत रिसोर्सेस फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय केलं जातं? ह्या सॅटेलाईटची मदत. म्हणजे तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की रिमोट सेन्सिंगचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आपल्या भारतामध्ये सरस्वती नावाची एक रिव्हर होती, नदी होती. सरस्वती नावाची नदी होती. ती राजस्थान आणि हरियाणामध्ये ती दिसत नव्हती, ती गुजरातमध्ये दिसत होती, समोर ती दिसत नव्हती. तर मग आता हे फाइंड आउट कसं करायचं? तर सॅटेलाईट मायक्रोवेव्ह सॅटेलाईटचं एक रिमोट सेन्सिंग. मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये काय माहिती आहे का? पर्टिक्युलरली जतपर्यंत पाणी लागत नाही तत्पर्यंत त्याचा सेन्स घेतला जातो. मायक्रोवेव्ज असतात, त्या वेव्हच्या माध्यमातून जतपर्यंत पाणी लागत नाही, जमिनीच्या खाली सर्टन पोर्शनपर्यंत जतपर्यंत पाणी लागत नाही तत्पर्यंत तिचा रीच आहे, त्या मायक्रोवेव्ह रिजनचा रीच आहे. त्यामुळं ती काय माहिती आहे का? ती जी नदी आहे त्या नदीचा आता ट्रेस मिळालेले आहेत. का बरं? तर हे पॉसिबल झालं कोणतं? मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंगमुळे. सो रिमोट सेन्सिंगचा खूप मोठा ॲप्लिकेशन आहे. कशामध्ये? आपल्या पूर्ण फिजिकल प्रोसेसमध्ये जे काही खनिजं आहेत, खनिजं म्हणतो मी तुम्हाला, खनिजं फाइंड आउट करण्यासाठी, एखाद्या एरियाचं मॅपिंग करण्यासाठी, डिझास्टर मॅनेजमेंटसाठी, ॲग्रिकल्चरसाठी, फॉरेस्ट्रीसाठी, आपल्या मिलिटरी सर्वेलन्ससाठी, आपली बॉर्डर सिक्युरिटीसाठी, यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कोणतं? रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट. कारण ते खूप जवळ आहेत. रिमोटली सेन्स म्हणजे खूप जवळून, म्हणजे 500 ते 1500 किलोमीटरवरून आपलं पूर्ण ऑब्झर्व केलं जातं. त्याचे फोटो घेतले जातात, त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. तुम्ही उरी नावाचा पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये जेव्हा त्याला अटॅक करायचा असतो त्या पाकिस्तानच्या एरियामध्ये, तेव्हा त्या इस्रोला किंवा त्या डिपार्टमेंटला सांगितलं जातं की तुम्ही सॅटेलाईट तिकडं फिरवा, त्या रिजनवर फोकस करा आणि तिकडं फिरवा. तो आहे रिसॅट 2BR1, 2BR जे सॅटेलाईट्स आहेत ते तिथं प्लेस केले गेले होते, तसे ते फिरवले गेले होते. सर हे ते काय रिमोट सेन्सिंगचं ॲप्लिकेशन्स आहे. सो रिमोट सेन्सिंगचं जे काही सेन्सर्स आहेत, या सेन्सर्स संदर्भात आपण आज बोलणार आहोत. हे सेन्सर्स काय आहेत? बघा, या सेन्सिंगमध्ये ॲक्टिव्ह सेन्सर्स आणि पॅसिव्ह सेन्सर्स आहेत. रिमोट सेन्सिंग किती प्रकारचे आहे? 2 प्रकारचे आहे. एक ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आणि एक आहे पॅसिव्ह सेन्सिंग रिमोट सेन्सिंग. ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये काय, ॲक्टिव्हमध्ये काय आणि पॅसिव्हमध्ये काय हे पाहायला पाहिजे. ॲक्टिव्हमध्ये आणि पॅसिव्हमध्ये आपल्याला एक बेसिक डिफरन्स आहे. पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग जी आहे, ही पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग ही जे काही नॅचरल लाईट आहे, म्हणजे सूर्यापासून जे काही रेडिएशन्स येतात, सूर्यापासून येणाऱ्या रेडिएशन्सपासून, बघा इथं दिलेलं आहे, सूर्यापासून येणाऱ्या ज्या काही रेडिएशन्स आहे, हे जे ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आहे हे फक्त सूर्याच्या रेडिएशनमुळेच पॉसिबल आहे. म्हणजे ते दिवसाच पॉसिबल आहे. ह्या रेडिएशन्स येणार, याच्यावर इल्युमिनेट होणार आणि मग त्याचा सेन्स कुठं? ह्या रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट म्हणा, एरोप्लेन म्हणा, काही म्हणा त्याला, त्याच्यावरती जाऊन ते कॅप्चर केल्या जातात. इथं जाऊन कॅप्चर केल्या जातात. तर ही जी पॅसिव्ह आहे, पॅसिव्ह काय आहे? ही फक्त जे काही लाईट सोर्स आहे, जे काही रेडिएशनचा सोर्स आहे, तो काय आहे ह्याच्यामध्ये? पॅसिव्हमध्ये हा सूर्य आहे. म्हणजे स्वतःचा लाईट नाही आहे ह्या सेन्सिंगमध्ये, या सेन्सर्समध्ये स्वतःचा लाईट नाही. याच्यामध्ये काय आहे? हा जो लाईट आहे हा सूर्यापासून, म्हणजे हा दिवसाच जास्तीत जास्त जे काही नाईटमध्ये ज्या काही थर्मल रेडिएशन्स आहेत त्या जर बाहेर निघाल्या तर त्याच्यापासून थोडंसं सेन्सिंग होऊ शकतं, रिमोट सेन्सिंग होऊ शकतं. बाकी त्याला यामध्ये एक डिसॲडव्हान्टेज एवढा आहे की हे जे सेन्सिंग आहे, हे रिमोट सेन्सिंग आहे, हे पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग फक्त दिवसात जास्त इफेक्टिव्ह आहे, रात्री नाही आहे. तर पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? तर सूर्यापासून दिवसा जे काही रेडिएशन्स असतात त्याच्यापासून कॅप्चर होणारी जी काही इमेज आहे त्याला पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणतात. ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? याचा जो सोर्स आहे, याचा जो एनर्जी रेडिएशनचा किंवा एनर्जीचा किंवा लाईटाचा सोर्स आहे हा स्वतःचा आहे आणि इमिट पण स्वतःच करतो आणि ॲब्झॉर्ब पण स्वतःच करतो. त्याला ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणतात. आणि हे ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आज खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग हे ऑल वेदरमध्ये काम करत नाही, प्रत्येक सीझनमध्ये काम करत नाही.
दिवसाच काम करते, रात्री काम करत नाही. काय करते? दिवसाच काम करते, रात्री काम करत नाही. ॲक्टिव्ह सेन्सर्स म्हणजे स्वतःचाच लाईट आहे आणि स्वतःच कॅप्चर करतं. याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग सांगितलं. मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये काय माहिती आहे का, तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल झालं की तुम्हाला जर एखाद्या रिजनवर तुम्हाला पावसाळ्यात क्लाउड्स आले, तुम्हाला बॉर्डरवर आहे आणि बॉर्डरवर काही ॲक्टिव्हिटी चाललेल्या आहेत, तर तुम्हाला ते जे कॅप्चर करायचं आहे तो पोर्शन कॅप्चर करायचा आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये काही फायद्याचा विषय नाही. पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग काय आहे, तर तुम्हाला ते फक्त दिवसामध्ये देईल, रातच्या तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार नाही. तुम्हाला काही वेदर कंडिशन्स आल्या, काही स्ट्रॉम्स आला, ढगाळ वातावरण झालं किंवा फॉग आला, तर ते कामात पडणार नाही, जास्त कामात पडणार नाही. पण ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये स्वतःचं सेन्स आहे, स्वतःचा लाईट आहे आणि स्वतःच इमिट करते, स्वतःच ॲब्झॉर्ब करते. त्या कारणाने माहिती आहे का, हे मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंगचं तुम्हाला उदाहरण सांगतो ॲक्टिव्ह सेन्सिंगचं. तर त्यामध्ये काय माहिती आहे का, ते स्वतःच करते आणि ते ऑल वेदरमध्ये काम करते. तुम्हाला ढगं येऊ काही येऊ त्याच्यामध्ये ते काम करते. कोणतं? ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंगचं तुम्हाला आता याच्यावर उदाहरण समजलं असेल की पॅसिव्ह म्हणजे काय. पॅसिव्ह म्हणजे काय, तर सूर्यापासून जी किरणं येतात आणि ती जे काही पर्टिक्युलर टार्गेट आहे किंवा जे काही रिजन सेन्स करायचा आहे, तो सेन्स कशामध्ये केला जातो? सूर्यप्रकाशामध्ये केला जातो. त्याला म्हणतात पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, त्याचा स्वतःचाच लाईट असतो, त्या सॅटेलाईट म्हणा किंवा त्या इन्स्ट्रुमेंटचा स्वतःचाच लाईट असतो आणि त्याच्यामधूनच ते ऑब्झर्व केलं जाते. त्याला म्हणतात ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. ठीक आहे. स्कॅनर्स पहा, हे जे स्कॅनिंग असते, हे जो स्कॅनिंगचा प्रकार आहे, मी तुम्हाला आज ते स्कॅनिंगच्या संदर्भात जे सांगणार आहे, जो स्कॅनिंग आहे, हा स्कॅनिंग हा रिमोट सेन्सिंगचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. स्कॅनिंग जो आहे हा स्कॅनिंग खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ही जी स्कॅनिंग आहे ती सेन्सरच्या माध्यमातून, हे जे काही ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेन्सर्स आहेत याच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. तर या ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेन्सरमध्ये 2 प्रकारच्या इमेजेस कॅप्चर केल्या जातात. स्कॅनिंग 2 प्रकारची होते. कोणत्या? 2 प्रकारची. एक आहे इथं दिलेले बघा, एक तुम्हाला त्याचे प्रकार सांगतो त्याच्या पहिले. एक आहे स्कॅनिंग, 2 प्रकारची आहे. एक आहे स्कॅनिंग आणि एक आहे नॉन स्कॅनिंग. ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह दोन्ही पण असेल. दोन्ही पण मध्ये कोणते आहेत? एक स्कॅनिंग आहे, एक नॉन स्कॅनिंग आहे. ॲक्टिव्ह पण मध्ये असेल तर तेच आहे स्कॅनिंग आणि नॉन स्कॅनिंग. नॉन स्कॅनिंग म्हणजे काय, तर याच्यामध्ये स्नॅपशॉट घेतला जातो आणि जे स्कॅनिंग आहे या स्कॅनिंगमध्ये काय, लाईन बाय लाईन स्कॅन केलं जातं. हे जे स्कॅनिंग आहे, हे स्कॅनिंग काय आहे, लाईन बाय लाईन स्कॅन करणं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, स्कॅनिंग. आणि नॉन स्कॅनिंग म्हणजे काय, तर आपण जो काही स्नॅपशॉट घेतो, मोबाईलमध्ये बरेच स्नॅपशॉट घेतो, त्याला काय म्हणतात, नॉन स्कॅनिंग म्हणतात. आता याच्यामध्येही आणखी डबल मोठमोठ्या, म्हणजे आता मोठ्या पद्धतीने त्याच्यामध्येही सब डिवायडेशन केलेलं आहे. इमेजिंग प्लेन स्कॅनिंग आणि ऑब्जेक्टिव्ह प्लेन स्कॅनिंग, सेम असं पद्धतीने ते केलं आहे. इमेजिंग नॉन इमेजिंग म्हणजे इमेजिंग असेल तर कॅमेऱ्याच्या माध्यमातून, नॉन इमेजिंग असेल तर मायक्रोवेव्ह रेडिओमीटरच्या माध्यमातून, असं ते स्कॅन केलेलं आहे. याच्यामध्ये 2 मेन प्रकार पडतात मित्रांनो, ते लक्षात घ्या. तुम्हाला ते लक्षात असले पाहिजे की हे जे काही ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह स्कॅनिंग आहे, ही स्कॅनिंग एखाद्या डिटेक्टरच्या माध्यमातून स्कॅन केल्या जाते. कशाच्या माध्यमातून? हे डिटेक्टरच्या माध्यमातून स्कॅन केल्या जाते. याच्यामध्ये 2 प्रकारची स्कॅनिंग आहे. एक आहे पुशब्रूम आणि एक आहे विस्कब्रूम. अलॉंग ट्रॅक आणि अक्रॉस ट्रॅक असं म्हणतात त्याला. अक्रॉस ट्रॅक आणि अलॉंग ट्रॅक, पुशब्रूम आणि विस्कब्रूम. तर ते पाहून घेऊ आपण. त्याच्यामध्ये जे काही यूज केले जातात, म्हणजे आता आजकाल जी काही मल्टीस्पेक्ट्रल रिमोट सेन्सिंग जे काय स्कॅनिंग आहे, मल्टीस्पेक्ट्रल जे काय स्कॅनिंग आहे ती केली जाते. मल्टीस्पेक्ट्रल काय आहे, पहिली गोष्ट तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे. ती एक छान गोष्ट आहे की मल्टीस्पेक्ट्रल काय आहे. मल्टीस्पेक्ट्रल असेल, तिथून नाही तर हायपोस्पेक्ट्रल असेल, अल्ट्रास्पेक्ट्रल असेल, ब्रॉडबँड असेल. ब्रॉडबँड म्हणजे आता तुम्हाला तिथून सांगतो की ही डेफिनेशन इथं महत्त्वाची आहे, कारण हे जे डिटेक्टर आहेत, हे जे स्कॅन करणारे डिटेक्टर आहेत, हे याच्यासाठी महत्त्वाचे आहेत की कारण जो काही एरिया स्कॅन होणार आहे, जो काही एरिया तो स्कॅन होणारा एरिया आहे, तो एका स्वाथच्या माध्यमातून आणि एका डिटेक्टरच्या नंबर्स ऑफ डिटेक्टरच्या माध्यमातून तो स्कॅन होत राहतो. हा जो एरिया आहे, हा स्कॅन होताना कसा होतो, एका स्वॅथ
आहोत. तुम्हाला स्वात संदर्भात मी बोललो. स्वात म्हणजे काय ते पाहायला आपण इथं त्याचं एक एक्झाम्पल घेऊ. जे काही रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट्स आहेत, सॅटेलाईट लँडसॅट असेल, तिथून नाहीतर कार्टोसॅट असेल, ओसेनसॅट असेल, रिसॅट 2BR1 असेल, ॲस्ट्रोसॅट असेल, जे काही रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट्स आहेत ते वर्कआउट कसं करतात, वर्किंग कसं करतात हे आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला एक पर्टिक्युलर स्वात दाखवला मी. जो काही स्वात असतो तो स्वात समजा एक जर लँडसॅट एक्झाम्पल घेतलं लँडसॅट सॅटेलाईटचं, त्याचा 185 किलोमीटरचा स्वात होता. किती? 185 किलोमीटरचा स्वात आहे. आणि तो जो स्वात आहे तो स्वात हा जो रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट आहे, हा रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट हा नॉर्थ टू साऊथ असा रिव्हॉल्व करत असतो. बाकीचे जे सॅटेलाईट आहेत ते इक्वेटर टू इक्वेटर फिरतात. हा जो रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट आहे हा पोल टू पोल फिरतात, म्हणजे नॉर्थ टू साऊथ फिरतात. हे ईस्ट टू वेस्ट फिरतात. हे लक्षात असलं पाहिजे. सोबतच माहिती आहे का, हा जो स्वात आहे हा 185 किलोमीटरचा एक्झाम्पल घ्या. हा एक्झाम्पल घेतो आपण इथं. 185 किलोमीटरचा एक स्वात आहे. स्वातच्या नंतर बघा, लक्षात घ्या, हा जो स्वात आहे हा पूर्ण करण्यासाठी हा जो याचा स्पीड आहे हा 4.7 माईल पर सेकंद स्पीडनी तो फिरत आहे. नॉर्थ टू साऊथ फिरतोय. किती? 4.7 माईल पर सेकंदनी फिरतोय. त्याला 1 ऑर्बिट कंप्लीट करायला, म्हणजे जिथून चालू झाला तिथून वापस पृथ्वीची चक्कर मारून तिथं वापस यायला त्याला 99 मिनिट लागतात. किती? त्याला 99 मिनिट लागतात. आणि त्याला पूर्ण 24 घंट्यामध्ये त्याच्या 15 ऑर्बिट कंप्लीट होतात. त्याचे 15 चक्कर पूर्ण होतात. तसंच त्याला पूर्ण पृथ्वी कव्हर करण्यासाठी त्याला पूर्ण पृथ्वी कव्हर करण्यासाठी 16 दिवस लागतात. किती? 16 दिवस पूर्ण पृथ्वी स्कॅन करण्यासाठी. पूर्ण पृथ्वी स्कॅन करण्यासाठी त्याला 16 दिवस लागतात. आणि 17व्या दिवशी जिथं स्कॅन केला तिथं रिपीट होतं. ही काय आहे? हे एक्झाम्पल आहे. कशाचं? ह्या स्वॅटच्या संदर्भात सांगतो तुम्हाला की एवढा मोठा स्वॅट असतो, या माध्यमातून स्कॅनिंग होतं. हे स्कॅनिंग करण्यासाठी किती? एक ऑर्बिट स्कॅन करण्यासाठी त्याला 99 मिनिट लागतात. सोबतच पूर्ण 24 घंट्यामध्ये त्याला किती होतात? त्याचे 15 ऑर्बिटच कंप्लीट होतात. म्हणजे एका दिवसामध्ये त्याचे 15 ऑर्बिट होतात. आणि त्याला पूर्ण पृथ्वी कव्हर करायची असेल तर त्याला किती लागतात? त्याला 16 दिवस लागतात. हे लक्षात असलं पाहिजे. या पद्धतीचं हे स्कॅनिंग आणि हे स्वॅथिंग होत राहतं. ठीक आहे. मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंग आणि हायपोस्पेक्ट्रल स्कॅनिंग म्हणजे की 100पेक्षा जास्त 100पर्यंत जे काही डिटेक्टर्स आहेत, बँड्स आहेत, ते बँड्स कशामध्ये? हायपोस्पेक्ट्रलमध्ये 100पेक्षा जास्त बँड यूज केले जातात. 100पेक्षा जास्त बँड यूज केले जातात, त्याला हायपोस्पेक्ट्रल म्हणतात. आणि 1000पेक्षा जास्त. विचार करा, आज जे आपण सेन्सिंग करतो, रिमोट सेन्सिंग करतो, जगामध्ये जे काही रिमोट सेन्सिंग होते ते मल्टीस्पेक्ट्रल म्हणजे कसे? 2पेक्षा जास्त, 4, 5, 10, 15 असे इथपर्यंत असतात. आता याच्यानंतर जी कन्सेप्ट आली, आता जे काही आपल्याला रिमोट सेन्सिंग होतं इतकं कॅप्चर, इतकं क्वालिटीचं होतं, आजही आपल्यासाठी खूप क्वालिटीचं आहे ते. याच्यानंतर जर ते 100 आले, हायपरस्पेक्ट्रल आलं, तर किती मोठ्या पद्धतीने, किती सटीक पद्धतीने आपल्याला डाटा मिळेल. ओव्हरलॅप होण्याचे चान्सेस खूप आहेत. त्या डाट्याचे ओव्हरलॅप होण्याचे चान्सेस आहेत, पण डाटा खूप जास्त आणि खूप कन्साईज आणि खूप सटीक आणि पाहिजे त्या गोष्टी, पाहिजे त्या लेअरमध्ये डाटा आपल्याला मिळेल. कशामुळं? हायपरस्पेक्ट्रलमुळं. आणि अल्ट्रास्पेक्ट्रल म्हणजे त्याच्यामध्ये 1000 बँड्स असतील, 1000पेक्षा जास्त बँड्स. तुम्ही विचारही नाही करू शकत, इतका सटीक डाटा आपल्याला या माध्यमातून मिळेल. तर याच्यामध्ये हे जे बँड्स आहेत, हे जे स्कॅनिंग आहे, हे स्कॅनिंग आपल्याला इथं महत्त्वाचं आहे. तर हे स्कॅनिंग तुम्हाला हे अलॉंग ट्रॅक स्कॅनिंग आणि त्याच्यामध्ये 2 स्कॅनिंगचे प्रकार आहेत. एक आहे अलॉंग ट्रॅक स्कॅनिंग, त्याला पुशब्रूम म्हणतो. आणि अक्रॉस ट्रॅक स्कॅनिंग ह्याला म्हणतात विजब्रूम. तर हे जे आहे विजब्रूम म्हणजे त्याच्यामध्ये एकच डिटेक्टर असतं. विजब्रूममध्ये एकच डिटेक्टर असतं आणि ते मिररच्या माध्यमातून इमेज घेतल्या जातात. त्याच्यामध्ये एकच डिटेक्टर असतो. तो काय करतो की तो जर समजा आता अक्रॉस ट्रॅक हा जर ट्रॅक आहे तर तो काय करतो, त्याला एकच डिटेक्टर असतो. तो या पद्धतीने काय करतो? स्कॅन करतो. असा
असा स्कॅन करेल. हा जर स्वाद बघितला तर हे जे स्कॅनिंग आहे ते स्कॅनिंग या पद्धतीने इथं जाणार, डबल इथं येणार, अशाच पद्धतीने स्कॅन करणार. याला काय म्हणतात? अक्रॉस स्कॅनिंग. काय म्हणतात? अक्रॉस स्कॅनिंग. या पद्धतीचं जे स्कॅनिंग आहे त्याला काय म्हणतात? अक्रॉस स्कॅनिंग. याला विस्कब्रूम म्हणतात. आणि हा स्वाद आहे अलॉंग स्कॅनिंग. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं माहिती आहे का? जे डिटेक्टर्स आहेत याच्यामध्ये एकच डिटेक्टर होता, त्यामुळं तो काय करतो? असं स्कॅन करतो. एकच डिटेक्टर आहे त्याच्यामुळे असं स्कॅन करतो. याच्यामध्ये मल्टिपल डिटेक्टर बसवले असतात. मल्टीस्पेक्टर म्हटलं ना तुम्हाला मी, मल्टीस्पेक्टर म्हटलं, मल्टिपल डिटेक्टर असतात, वर ठेवलेले असतात. त्याच्यामुळे तो काय करतो माहिती आहे का? हा जर स्वाद असेल तर याच्या अलॉंग विथ असा पूर्ण असा या पद्धतीचा आपण स्वीपर आपण घरी स्वीप करतो प्रकार आहेत. हे प्रकार खूप महत्त्वाचे आहे रिमोट सेन्सिंगमध्ये. या पद्धतीने स्कॅनिंग केलं जातं. आणि हे जे स्कॅनिंग आहे हे स्कॅनिंग खूप महत्त्वाचं आहे आपला रिमोट सेन्सिंग प्रोसेसमध्ये. त्याच्यामुळंच हे स्कॅनिंग तुम्हाला इथं थोडंसं समजलं असेल. याच्यानंतरही या व्हिडिओला आपण समोर कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू. जे काही प्रोसेस आहे याची रिमोट सेन्सिंगबद्दल बऱ्याच साऱ्या गोष्टी बोलायच्या आहेत, बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगताही येतील. पण आपला जो टाईम कमी आहे आणि सध्या तुम्हाला राज्यसेवेचा टाईम टेबल आलेला आहे, राज्यसेवेच्या डेट आलेल्या आहेत. त्या कारणाने तुम्ही हे जे काही व्हिडिओज आहेत हे व्हिडिओ मी खूप लवकर आणि टू द पॉईंट बनवतो जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये ती गोष्टी टॅकल झाल्या पाहिजे. यासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी आज सांगणार आहेत. याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, या रिमोट सेन्सिंगमध्ये काय बघणार आहोत. आपल्याला इथं या रिमोट सेन्सिंगमध्ये एक बेसिक प्रिन्सिपल आहे. ते म्हणजे काय? तर रेडिएशन्स. या रिमोट सेन्सिंगमध्ये एक बेसिक प्रिन्सिपल आहे, ते म्हणजे रेडिएशन्स. एनर्जी इंटरॅक्ट विथ द ॲटमॉस्फिअर. जे काही एनर्जी आहे ती एनर्जी जर ॲटमॉस्फिअर इंटरॅक्ट होत असेल तरच रिमोट सेन्सिंग पॉसिबल आहे, अन्यथा पॉसिबल नाही. त्याच्यामुळं जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपल्याला वाचायचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपल्याला समजून घ्यायचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जर आपण समजून घेतला तर आपण पूर्ण रिमोट सेन्सिंग प्रोसेस समजून घेतली असं समजून जायचं. रिमोट सेन्सिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, इमेज. दुसरी, डिजिटल इमेज. तिसरी, पिक्सल्स. चौथी, रिझोल्युशन्स, टेम्पोरल रिझन, स्पेशल रिझोल्युशन, रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. हे जे रिझोल्युशन्स आहेत ते रिझोल्युशन्स. पाचवं, बँड्स. सहावं, स्कॅनर्स, सेन्सर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम्स. ह्या ज्या काही प्रोसेस आहेत रिमोट सेन्सिंगमधल्या, ह्या ज्या काही प्रिन्सिपल बेसिक फंडामेंटल्स आहेत रिमोट सेन्सिंगमधले, हे 5-6 फंडामेंटल प्रोसेस जर आपण बघितल्या तर माझं म्हणणं आहे की रिमोट सेन्सिंगवर पूर्ण हँड येऊन जातो, पूर्ण हँड. याच्यामध्येच पूर्ण रिमोट सेन्सिंग बसलेलं आहे. तर याच्यानंतर आपण समोरच्या लेक्चरमध्ये या सर्व गोष्टी एक वन गोमध्ये आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. हे इंट्रोडक्टरी लेक्चर होतं, त्यामुळं तुम्हाला या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.